KYCची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आपण ती 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवत आहोत. त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते, तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे. आम्हाला ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय, हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतात त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं. नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबरपर्यंत एकदा KYC झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत. आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं आहे. ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे. आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे, 65 वय च्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते. म्हणजे जसं ते 65 वर्षाच्या पुढे जातात तसं ते अपडेट होत जातं. म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते नोव्हेंबरमध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो. कागदपत्र गहाळ झाली जसं आपण मगाशी म्हणाला होतात, त्यांना कशा पद्धतीने मदत होते? एक तर आपण याआधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल, अतिवृष्टी असेल, पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात. कारण तिथले जे म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात, तलाठी असतात, यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्री कुठली गमावलेली आहेत किंवा काय नुकसान झालं.